नमस्कार, भाकरी ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्या रेसिपी चॅनल्सवरती सध्या सीझनल रेसिपीचा नुसता भडीमार चाललेला आहे. भाकरी ब्राउनी काही त्याला अपवाद नाही आहे. त्याच वेळेला मला काही जणांनी विचारलं की तुम्ही कैरीचं तिखटं दाखवाल का. आता असं आहे ना, कैरीचं तिखटं ही एक प्रकारची कैरीची चटणी आहे आणि त्यामुळेच त्याची रेसिपी प्रत्येक घरची किंवा गावची त्यातल्या आवडीनिवडीनुसार आणि अवेलेबिलिटीनुसार बदलत जाते. भाकरी टू ब्राउनीमध्ये वेगळं काय दाखवता येईल याचा विचार करत असतानाच माझा कोकणातल्या शैला काकूंची फोन झाला आणि त्या मला म्हणाल्या की अगं माझे सासरे ना एक वेगळ्या पद्धतीने हे तिखटं करायचे, बघायचं तुम्हाला, चला करूया. त्या म्हणाल्या शेतातल्या चुलीमध्ये पूर्वी आम्ही या कैऱ्या भाजून घेत असू आणि मग त्याच्यापासून तिखटं किंवा चटणी केली जात असे. आता शहरामध्ये चूल वगैरे मांडणं काही शक्य नाही, पण आपण भरतासाठी वांगं भाजून घेतो ना, तसं गॅसवरतीच जाळी ठेवून त्याच्यावरती मी या कैऱ्या सगळीकडून नीट भाजून घेणार आहे. कैरीच्या सालीचा रंग पूर्णपणे बदलला, त्याच्यावरती काळे डाग पडले आणि ती हाताला मऊ लागली, याचा अर्थ आपली कैरी भाजून झालेली आहे. भाजताना कधीकधी यातनं रस बाहेर येऊन असं कारंजं उडल्यासारखं सुद्धा होतं, पण ते अगदीच नॉर्मल आहे. आपल्या दोन्हीही कैऱ्या भाजून झालेल्या आहेत, त्या गार करत ठेवूयात. या सगळ्या प्रोसेसमध्ये चुलीवरती भाजल्यामुळे येणारा जो स्मोकी फ्लेवर असतो की नाही, तो आपल्याला नक्की मिस होणार आहे, पण त्याला काही इलाज नाही. कैऱ्या सोलून झाल्यानंतर सालीचा गर मी काढून घेतला आहे आणि आता कोळीचा गर मी काढते आहे. चिरताना बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ते किती मऊ आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे हाताने कुस्करूनही घेऊ शकता, पण मला स्वतःला चंक्स आवडतात त्यातले, म्हणून मी हे सुरीने चिरून घेते. दोन्हीही कैऱ्यांचा गर आपला काढून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. कैरीचा आंबटपणा बघून आणि तुमच्या आवडीप्रमाणे हा कमी जास्त तुम्ही करू शकता, पण आत्ता तरी मी ही कैरीच्या 1/3 गूळ घेतलेला आहे. ही रेसिपी आपल्याला खूप गोड मिठ्ठं नको आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि हे मेथकूट मी ह्याच्यामध्ये घालते आहे. 2 चमचे मेथकूट आहे. मी प्रपोर्शन सकट रेसिपी लिहून देतेच आहे. आता आपण हाताने हे सगळं कालवायला घेऊयात. गूळ मी किसून घेतलेला असल्यामुळे तो लगेचच त्याच्यामध्ये मिक्स होईल. तुम्हाला हवं असेल तर या स्टेजवर तुम्ही थांबवून ही रेसिपी अशीच्या अशी खाल्ली तरीसुद्धा छान लागते, परंतु माझा अनुभव असा आहे की फोडणीमुळे त्याला जास्ती छान चव येते. फोडणीसाठी मी इथे पळी तापायला ठेवली आहे. पळी तापती आहे तोवर 4 कडुलिंबाच्या काड्या, त्याची पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहेत. कडुलिंब असा वापरला म्हणजे मग तो सगळ्यांच्या पोटात जातो, ताटात वाया जात नाही. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊयात. तेल तापलं की त्याच्यामध्ये काही मेथीचे दाणे घालू. ते थोडेसे लालसर झाले की मग मोहरी, आणि मोहरी तडतडली की हिंग आणि मग हळद असं घालून आपण बारीक चिरलेली कडुलिंबाची पानं आणि लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे असं आपण या फोडणीमध्ये घालून आपली फोडणी पूर्ण झालेली आहे. आता आपण ही फोडणी मगाशी आपण कैरी, गूळ, मेथकूट ह्याच्या मिश्रणामध्ये घालूयात आणि आपली तिखटं किंवा चटणी तयार आहे. अशाच नव्या जुन्या किंवा काही ट्विस्ट असलेल्या रेसिपीज बघण्यासाठी भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.